जवळजवळ बऱ्याच घरांमध्ये नवीन कॅलेंडर घरामध्ये आलं, वर्ष संपलं की सगळ्यात अगोदर बघितलं जातं की यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय. श्रावण महिना सुरू झाला की पहिला श्रावणी सोमवार कधी आहे आणि एकदा श्रावण महिना सुरू झाला, सणावाराचे दिवस सुरू झाले की दिवस इतके पटापट जातात ना की तुम्ही बघा, श्रावण महिनाही सुरू झाला, पहिला श्रावणी सोमवारही झाला आणि आता दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी प्रांजली. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ काय अर्पण करायची आहे, तर चला सुरुवातीलाच सांगते. दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जी आहे ती आहे तीळ. पण हे तीळ पांढरे घ्यायचे आहेत की काळे घ्यायचे आहेत? पहिल्या श्रावणी सोमवारी जर काही अडचणींमुळे तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नसेल, तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण केलेली नसेल, तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही दोन्ही शिवामूठ एकत्र अर्पण करू शकता का? किंवा तुमची जर इच्छा असेल मला दुसऱ्या सोमवारपासून शिवामूठ अर्पण करायची आहे, तर ती कशी अर्पण करायची, त्याचे नियम काय आहेत? पहिल्या श्रावणी सोमवारचा उपवास तुमच्याकडून सुटला असेल, तुमच्याकडून घडला नसेल, तर दुसऱ्या श्रावणी सोमवारपासून तुम्ही उपवास कंटिन्यू करू शकता का? त्याचबरोबर एकाच घरामध्ये तुम्ही, तुमच्या सासूबाई, तुमच्या जाऊबाई किंवा अजून तुमचं एकत्र मोठं कुटुंब आहे, बऱ्याच महिला तुम्ही एकाच घरामध्ये राहत असतील, तर सगळ्यांनी वेगवेगळी शिवामूठ अर्पण करायची की सगळ्यांमध्ये एकच पूजा करायची? आणि एकाच महिलेने शिवामूठ अर्पण केली आणि सर्वांनी फक्त नमस्कार केला तर चालतं का? अशा तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा. पहिल्या श्रावणी सोमवारी काही अडचणींमुळे जर तुम्ही शिवपूजा केलेली नसेल तर काहीही हरकत नाही. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवपूजा करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विधिवत शिवपूजा करून दाखवत आहे. याप्रमाणे तुम्ही शिवलिंगाचं पूजन दुसऱ्या श्रावणी सोमवारी करू शकता. पहिल्या श्रावणी सोमवारी काही कारणाने तुम्हाला उपवास घडला नसेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही या दुसऱ्या श्रावणी सोमवार पासून उपवास करू शकता. कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं या मताची मी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये. त्यामुळे असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल, देव मला शिक्षा करेल, माझी काहीतरी चूक होईल का, असं अजिबात नाहीये. कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या वाईट कर्मामुळे होत असतं. त्याच्यामुळे काहीही न केल्यापेक्षा केलेलं बरं. म्हणून या दुसऱ्या सोमवार पासून तुम्ही आता पुढे जे 3 श्रावणी सोमवार आहेत त्या 3 श्रावणी सोमवारी उपवास करू शकता. आता पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केलेली नसेल, पण तुमची इच्छा आहे की या दुसऱ्या श्रावणी सोमवार पासून आता जे सोमवार राहिलेले आहेत त्या सोमवारी मला शिवामूठ अर्पण करायची आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. आता पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ होती तांदूळ आणि या दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तीळ. तर तुम्ही तांदूळ आणि तीळ एकत्र दुसऱ्या श्रावणी सोमवारी अर्पण करायचे का शिवलिंगावरती? तर नाही, अजिबात नाही. पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जी होती तांदूळ ती पहिल्या श्रावणी सोमवारचीच होती. दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तीळ आहे. तर तुम्हाला फक्त आता दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करून दुसऱ्या श्रावणी सोमवारची जी शिवामूठ आहे तीच अर्पण करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या, त्यानंतर चौथ्या, याप्रमाणे. आता समजा एकाच घरामध्ये तुम्ही, तुमच्या जाऊबाई, सासूबाई तुम्ही एकत्र राहता. मग बरेच जण काय करतात, घरातील कोणीही एक महिला पूजन करते आणि बाकीचे नमस्कार करतात आणि झाली शिवपूजा आणि प्रत्येक जण उपवास करतो. तर असं नाही करायचं. हे श्रावणी सोमवारचे उपवास किंवा महादेवाची भक्ती, महादेवाची पूजा जास्त प्रमाणात आपण का करतो, तर आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी. जास्तीत जास्त महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठीच हे उपवास, व्रत, वैकल्य महादेवाचे करत असतात. तर मग आपल्या सगळ्यांचा महादेव एकच आहे का? तर असं अजिबात नाहीये. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये महादेव वेगवेगळे आहेत. जसं की आपल्या सासूबाईचे मिस्टर आपले सासरे, आपल्या जाऊबाईंचे मग त्यांचे मिस्टर, मग आपले मिस्टर. मग तुम्ही एकीने शिवामूठ अर्पण केली तर ती फक्त तुमच्या पुरतीच, तुम्हालाच त्याचं पुण्यफळ लाभेल. कारण तुम्ही तुमच्या महादेवासाठी ती शिवामूठ अर्पण केलेली आहे. मग तुमच्या जाऊबाई, तुमच्या सासूबाई त्यांनी शिवामूठ अर्पण केलेली नाही, तर त्यांना त्याचं पुण्यफळ कसं भेटेल? नाही भेटणार. तुम्ही पूजा मांडणी एकच करू शकता, काही हरकत नाही. एकच देवघरामध्ये आपलं शिवलिंग असणार आहे, तर त्या एकाच शिवलिंगाची कोणीतरी घरातील एका महिलेने पूजा करायची, त्यावर अभिषेक वगैरे, रुद्राभिषेक, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करायचं आणि
पूजन झाल्यानंतर प्रत्येकीने आपापली त्या दिवशीची जी कोणती शिवामूठ आहे ती अर्पण करायची आहे. तुमच्या सासूबाईंनी तीळ 3 वेळा त्यांची शिवामूठ अर्पण करायची. त्यानंतर तुमच्या जाऊबाईंनी आणि तुम्ही प्रत्येकीने वेगवेगळी शिवामूठ आपापल्या महादेवासाठी अर्पण करायची आहे आणि आपापल्या महादेवासाठी अखंड सौभाग्यासाठी महादेवांना प्रार्थना सुद्धा करायची आहे. आय होप तुमचा हा जो भ्रम आहे तो क्लिअर झालेला असेल. पहिल्या श्रावणी सोमवारी जर तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य झाला नसेल तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलीलामृत पारायण तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही करू शकता. शिवलीलामृत पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय या दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही नक्की पठण करू शकता. आणि काही कारणाने पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवर 11वा अध्याय किंवा संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ ऐकला तरी सुद्धा चालेल. आपल्या चॅनलवर मी शिवलीलामृतातील 11वा अध्याय आणि संपूर्ण शिवलीलामृत पारायण अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही संपूर्ण श्रावण महिना दररोज श्रवण करू शकता किंवा फक्त सोमवार ऐकू शकता. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी जशी पहिल्या श्रावणी सोमवारी आपण पूजा केली होती त्याचप्रमाणे एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे, त्यावर शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने. पंचामृत कसं बनवायचं? पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, साखर आणि तूप हे सगळं मिक्स करायचं आणि याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं. देवघरामध्ये जिथे शिवलिंगाची जागा आहे तिथे ठेवायचं किंवा देवघरासमोर एक छोटंसं ताम्हण ठेवायचं. त्या ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगाचं पूजन करायचं. शिवलिंगाला अक्षदा, तुमच्याकडे जे काही बेलपत्र असतील ते अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे बेलफळ असेल ते अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत ती 108 बेलपत्र अर्पण करायची आहेत. आणि समजा 1, 5, 7, 11 अशी काही बेलपत्र असतील तरी सुद्धा ती सगळी बेलपत्र तुमच्या उजव्या हातात तुम्ही धरू शकता किंवा एका प्लेटमध्ये ठेवा, त्यावर उजवा हात ठेवा, शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि ते बेलपत्र जे आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करा. असं केलं तरी सुद्धा चालतं. शिवलिंगाचं पूजन करून झाल्यानंतर, बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. दुसऱ्या दिवशीची शिवामूठ आहे तीळ आणि शिवामुठीसाठी आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. आता हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की वाहिलेली जी शिवामूठ असते त्याचं काय करायचं किंवा ही शिवपूजा कधी उचलायची? तर ही शिवपूजा सोमवारच्या दिवशी तशीच राहू द्यायची. मंगळवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला ही पूजा उचलायची आहे. सगळे फुलं वगैरे जे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि ही जी शिवामूठ आहे याच्यामध्ये अजून तीळ मिक्स करून ते तुम्ही दान करू शकता किंवा हे अर्पण केलेले तीळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला टाकले तरी सुद्धा चालू शकतं. तुमच्यावर आहे तुम्हाला या धान्याचं काय करायचं आहे ते. शिवपूजा झाल्यानंतर शिवलिंगाला एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती व त्यानंतर महादेवांची आरती करून आपली पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे. मग आपण आपलं आसन सोडायचं आहे आणि घरामध्ये अजून इतर महिला असतील तर त्यांनी या दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ अर्पण करायची आहे. आता इथे मी तुम्हाला तांदूळ अर्पण करून दाखवत आहे, पण या तांदूळाच्या जागी याच प्रकारे तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आणि ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. शिवामूठ अर्पण करण्याच्या 2 पद्धती आहेत. त्या दोन्ही पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. शिवामूठ कधीही कोरडी अर्पण करायची नसते, ती ओली करून अर्पण करायची असते. पहिल्या पद्धतीनुसार शिवामूठ आपल्या उजव्या हातात घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, शिवलिंगावरती अर्पण करायची आणि दुसऱ्या पद्धतीनुसार कोरडे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, वरून पाण्याची धार धरायची आणि शिवामूठ अर्पण करायची. शिवामूठ 3 वेळा अर्पण करायची असते आणि 3ही वेळा शिवामूठ अर्पण करताना शिवामुठीचा जो मंत्र आहे तो म्हणायचा असतो. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण असेल. सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील, पण तरीही अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल.